म्हणजे माझ्या नावाचे जे शेअर्स होते, माझी जी प्रॉपर्टी होती, माझ्या नावाते माझ्या सह्या घेऊन सगळं त्यांनी त्यांच्या नावाने करून घेतलं आणि मी रस्त्यावर आलो. आय गॉट फायर्ड. मुलांनो, जस्ट इमॅजिन, 2 अब्ज अमेरिकन डॉलरची कंपनीचा हा मालक, संस्थापक, त्याला ह्या ओझनाईकनी काढून टाकलं आणि ओझनाईक हा एकटा सगळ्या कंपनीचा मालक झाला. त्याचं नाव तो पहिलं घेतोय, लक्षात घ्या. आणि त्याला काढलं अँड देन आय गॉट फायर्ड. मला काढून टाकलं, माझी सगळी प्रॉपर्टी त्यानं बळकवली. इट वॉज डिव्हास्टेटिंग. हा मोठा सिव्हिअर शॉक होता, मला मोठा धक्का होता, कॉझिंग ग्रेट डिस्ट्रक्शन. पण सगळं जीवनच उद्ध्वस्त झालं. काहीच नाही, काही प्रॉपर्टीच नाही माझ्याकडं, काहीच नाही. कारण मी माझ्या स्वतःच्या नावाने काही केलंच नव्हतं. जे सगळं होतं ते कंपनीच्या नावानेच केलं. कंपनी मोठी केली, स्वतःच काही केलंच नाही. आणि कंपनीची सगळी प्रॉपर्टी त्यानं बळकवली आणि मला रस्त्यावर आणलं. बट समथिंग स्लोली बिगॅन टू डाऊन ऑन मी. पण हळूहळू हे मला स्पष्ट होत गेलं की आय स्टील लव्ड व्हॉट आय डीड. जे काही मी केलं ते मला आवडत होतं. जे कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये विकास करणं, नवीन नवीन कॉम्प्युटर्स बनवणं, हे काम मला आवडत होतं. अँड आय डिसाइडेड टू स्टार्ट ओव्हर. आणि पुन्हा एकदा ते काम शून्यातून सुरू करायचं मी ठरवलं. पुन्हा एकदा शून्यातून सुरू करायचं. पूर्वी पण मी गॅरेज मधनं सुरू केलं होतं. काहीच नव्हतं माझ्याकडं, ना गाडी, ना बंगला, ना काय, ना एसी, नथिंग. पुन्हा रस्त्यावरनं, पुन्हा गॅरेज मधनं सुरू करायचं मी ठरवलं. कारण माझं मेंदू तिथं होतं, असं लक्षात घ्या. कॉम्प्युटर मला आवडायचा, कॉम्प्युटरचं काम मला आवडायचं, लक्षात घ्या. ते माझ्या आवडीचं काम होतं. कॉम्प्युटरमध्ये नवीन नवीन बदल घडवून आणणं ही माझी आवड होती. जे काही मी केलं ते मला आवडत होतं आणि पुन्हा ते नव्याने सुरू करायचं मी ठरवलं. गेली कंपनी ऍपल, जाऊ दे, नवीन सुरू करू. म्हणून खूप अवघड आहे बरं का, खूप अवघड आहे. रस्त्यावर येणं, साधे कपडे घालणं, पुन्हा सायकलवरनं जाणं आणि पुन्हा शून्यातनं सुरू करणं अवघड आहे मुलांनो. एसीची सवय असते, गादीची सवय असते, बरोबर आहे, लक्षात घ्या. कारची सवय असते, ड्रायव्हरची सवय असते, बॉडीगार्डची सवय असते. ह्या सगळ्यातून रस्त्यावर यायचंय आणि पुन्हा शून्यातनं सुरू करायचं आहे, लक्षात घ्या. अवघड खूप काम. माणसं आत्महत्या करतात, लक्षात घ्या. हे त्यांनी केलं नाही. तो म्हणला, मी जे करतो, मी जे केलं ते मला आवडत होतं म्हणून मी पुन्हा नव्याने सुरू करायचं ठरवलं. द हेवीनेस ऑफ बिईंग सक्सेसफुल. यशस्वी बनण्यामुळे जो मला गर्व आलता, अहंकार आलता, येतो ना सर. 2 अब्ज डॉलरच्या कंपनीचा मालक, बरोबर ना. ऍपल, जगातली सर्वश्रेष्ठ कंपनी ऍपल, त्याचा मालक. गर्व येणार की सर, हेवीनेस येणार की. सक्सेसफुल, मी यशस्वी झाल्याबद्दलचा जो प्राईड होता, हेवीनेस होता, अहंकार होता, गर्व होता, वॉज रिप्लेस्ड बाय द लाईटनेस ऑफ बिईंग बिगिनर. याची जागा, टू बी रिप्लेस्ड म्हणजे ची जागा घेणे, याच्या जागी सुरुवात करणाऱ्या माणसाचा साधेपणा आला होता. म्हणजे यशस्वी माणसाच्या अहंकाराची जागा, यशस्वी माणसाच्या अहंकाराची जागा या ठिकाणी सुरुवात करणाऱ्याच्या साधेपणानं घेतलेली होती. इट फ्रीड मी टू एंटर वन ऑफ द मोस्ट क्रिएटिव्ह पिरियड्स ऑफ माय लाईफ. माझ्या जीवनातील हा सर्वोत्तम असा नवनिर्मितीचा कालखंड होता. ड्युरिंग द नेक्स्ट 5 years, पुढील 5 वर्षामध्ये, मुलांनो पुन्हा 5 वर्ष झाली, लक्षात घ्या. मी तो 20व्या वर्षी कंपनी सुरू केली, 30व्या वर्षी पुन्हा तो झिरोवर आला. आता त्याचं वय 35 आहे. वयाच्या 35व्या वर्षी, लक्षात ठेवा मुलांनो, कालखंड लक्षात ठेवा व्यवस्थित. जीवन कसं घडणार आहे. आणि वयाच्या 35व्या वर्षी, नेक्स्ट 5 years, आय स्टार्टेड अ कंपनी नेक्स्ट. NEXT, नेक्स्ट हे कंपनीचं नाव आहे. एन कॅपिटल आहे. मी नेक्स्ट ही कंपनी सुरू केली. अनादर कंपनी नेम्ड पिक्सर. मी, लक्षात घ्या, नेक्स्ट ही कंपनी सुरू केली आणि एक पिक्सर नावाची कंपनी सुरू केली. ऍपल, पिक्सर, नेक्स्ट ह्या कंपनीची नाव आहेत. अँड आय फेल इन लव्ह विथ अन अमेझिंग वुमन. मी मुलीच्या प्रेमात नाही पडलो, मी एका बाईच्या प्रेमात पडलो, जी आश्चर्यकारक बाई होती. कितव्या वर्षी बाबा, कितव्या वर्षी? वयाच्या 35व्या वर्षी.
आमच्या तोंडावर मिशात पडल्या नाहीत. पोरग 16-18 वर्षाचं नाही प्रेमात पडते. अरे लेका तुझं काय बघ की करिअर बिरियर काय आहे का नाही, काय जीवनात बनायचं आहे का नाही, हे काय प्रेम आहे, प्रेम करायचं वय आहे. अरे बा पहिलं फर्स्ट करिअर देन लव. शिका याच्याकडून, लक्षात घ्या, याच्याकडून शिका. आणि म्हणून मग तो लक्षात घ्या त्याने दुसरी कंपनी सुरू केली पिक्सरची. पहिली कंपनी ऍपल गेली, ती ओझनाईकनी बळकवली, स्टीव्ह ओझनाईकनं. पुन्हा त्यांनी लक्षात घ्या नेक्स्ट ही कंपनी सुरू केली 5 वर्षात आणि पिक्सर ही कंपनी सुरू केली. आणि मग तो आता लक्षात घ्या एका बाईच्या प्रेमात पडला, हु वुड बिकम माय वाईफ, जी त्याची बायको बनली. प्रेम करायचं ते बायको करण्यासाठी, लफडी करण्यासाठी नाही. हे शिकलं पाहिजे, नाहीतर एड्स होतोय. बरोबर लक्षात घ्या. पिक्सर इज नाव द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल अॅनिमेशन स्टुडिओ. पिक्सर हा जो आहे लक्षात घ्या तो सगळ्यात मोठा यशस्वी अॅनिमेशन स्टुडिओ आहे. ऍपल बॉट नेक्स्ट. ऍपल कंपनीनं नेक्स्ट ही कंपनी खरेदी केली. मुलांनो ऍपल कंपनी कोण, त्याचा स्टीव्ह ओझनाईक, ज्याने ह्याला हाकलून काढलं होतं. त्याला ती कंपनी चालवता आली नाही. ऍपलला काही नवीन करता आलं नाही. किंवा गेल्यावर माइंड गेला की राव, क्रिएटिव्ह माइंड गेला की काय करते ते स्टीव्ह ओझनाईक. त्या स्टीव्ह ओझनाईककडे काय नवीन ना. आणि सगळं नवीन कुठं होतं, पिक्सर मध्ये. नवीन कुठं होतं, नेक्स्ट कंपनीमध्ये. मग शेवटी स्टीव्ह ओझनाईकला आपली चूक कळली, बाबा या आमच्याकडे. त्याला आणला पुन्हा त्याला मालक केला ऍपल कंपनीचा. आणि पुन्हा लक्षात घ्या ऍपल बॉट नेक्स्ट. ऍपल कंपनीनं लक्षात घ्या नेक्स्ट कंपनी खरेदी केली. दोघं पुन्हा एकत्र आले. म्हणून मुलांनो लक्षात घ्या तुम्ही यशस्वी होऊ शकता, फक्त निराश होऊन आत्महत्या करू नका. तुम्ही निराश होऊन आत्महत्या करू नका. लक्षात घ्या संकट काळ येणार आहे, पण त्याच्यावर मात करता येते. ऍपल बॉट नेक्स्ट. ऍपल कंपनी नेक्स्ट ही कंपनी खरेदी केली. अँड आय रिटर्न टू ऍपल. मी पुन्हा ऍपल कंपनीमध्ये परत आलो. अँड द टेक्नॉलॉजी वी डेव्हलप्ड ऍट नेक्स्ट. आणि नेक्स्ट कंपनीमध्ये जे आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं होतं इज ऍट द हर्ट ऑफ ऍपल्स करंट रेनायन्सन्स. म्हणजे ऍपल कंपनीचं जे सध्याचं सुधारीकरण होतं, ऍपल कंपनीचं जे सध्याचं रिवायवल होतं, त्याच्या लक्षात घ्या केंद्रस्थानी, त्याच्या मुख्य भागामध्ये लक्षात घ्या नेक्स्टनं जे डेव्हलप केलेलं तंत्रज्ञान होतं. नेक्स्ट कंपनीमध्ये जे मी नवीन डेव्हलप केलेलं होतं ते सगळं आम्ही ऍपलमध्ये घातलं आणि ऍपल कंपनी पुन्हा मोठी झाली. लक्षात घ्या म्हणजे मी सोडल्यानंतर 5 वर्ष ऍपल डाऊन आलतं, पण पुन्हा ते कळलं स्टीव्ह ओझनाईकला की हे गेलं, ब्रेन गेला. म्हणून बोलवलं ब्रेनला पुन्हा बोलवलं. ते बोलवायला पण लक्षात घ्या मन मोठं लागतं. त्यांनी बोलवलं आणि लक्षात घ्या ऍपल कंपनीनं नेक्स्ट कंपनी खरेदी केली. तर नेक्स्ट मधलं नवीन टेक्नॉलॉजी सगळी ऍपलला मिळाली. आणि लक्षात घ्या पुन्हा लक्षात घ्या ऍपल ग्रो झाला. अँड लॉरिन अँड आय हॅव अ वंडरफुल फॅमिली टुगेदर. लॉरिन हे बायकोचं नाव. लॉरिनचं तुम्ही डिक्शनरीमध्ये जाऊन अर्थ हुडकाल, काय भानगड आहे लॉरिन, ते सापडत नाही, बायकोचं नाव आहे. बरोबर लक्षात घ्या. अँड लॉरिन अँड आय हॅव अ वंडरफुल फॅमिली टुगेदर. आणि लॉरिन आणि मी ह्यांनी लक्षात घ्या आमचं आश्चर्यकारक असं छानसं जीवन त्या ठिकाणी आम्ही जगत होतो. या ठिकाणी मुलांनो लक्षात घ्या हे पुन्हा कसं त्याला त्या कंपनीतनं काढून कसा टाकला, पुन्हा त्या कंपनीमध्ये कसा आला याविषयी मुलांना आता खूपच त्यानं सांगितलेलं खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या त्याने ह्या स्टोरीतनं काय शिकायचं आहे तुम्ही ऐका. स्टोरीतनं काय शिकायचं आहे. समटाइम्स लाईफ हिट्स यू इन द हेड विथ अ ब्रिक. काही वेळेला तुमचं जीवन, तुमचं लाईफ तुमच्या डोक्यात एक वीट हाणतंय. काही वेळेला तुमचं लाईफ तुमच्या जीवनामध्ये लक्षात घ्या डोक्यात एक वीट हाणतंय, म्हणजे तुम्हाला मोठा धक्का देते. हिट इन अ हेड विथ अ ब्रिक. डोक्यात वीट हाणतंय म्हणजे काय, गिव्हज अ ग्रेट शॉक. काही वेळेला तुम्हाला जीवन मोठा शॉक देते. डोंट लूज फेथ. स्वतःवरचा विश्वास गमावू नका. स्वतःवरचा आत्मविश्वास गमावू नका. द ओनली वे टू डू ग्रेट वर्क इज टू लव्ह व्हॉट यू डू. जर महान कामं करायची असतील तर महान कार्य करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही जे करता त्याच्यावर प्रेम करा. तुम्ही शिकवत असाल तर शिकवण्यावर प्रेम करा. तुम्ही अभिनय करत असाल तर अभिनयावर प्रेम करा. तुम्ही जे काम करता त्याच्यावर तुम्ही प्रेम करा. आणि ते जर तुम्ही करायला लागला तर तुम्ही जीवनामध्ये मोठं काम करू शकता. द ओनली वे टू डू ग्रेट वर्क, मोठं काम करण्याचा एकमेव मार्ग आहे इज टू लव्ह व्हॉट यू डू. तुम्ही जे करता आहात त्याच्यावर प्रेम करा. हे मुलांना लक्षात ठेवा. इफ यू हॅवंट फाउंड इट येट. जर तुम्हाला तुमच्या आवडीचं काम सापडलं नसेल,
तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, तुम्हाला मॅनेजर व्हायचं आहे, तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं आहे, तुम्हाला पायलट व्हायचं आहे, तुम्हाला एसपी व्हायचं आहे, तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे, तुम्हाला काय व्हायचं आहे, हे जर तुम्हाला तुमच्या आवडीचं काम अजून सापडलं नसेल तर कीप लुकिंग, शोधत राहा. कीप लुकिंग, कीप सर्चिंग, शोधत राहा. पण आवडीचं काम सापडल्याशिवाय सगळेजण करतायत म्हणून करू नका. वेट, तुमच्या आवडीचं काम काय शोधा. तुम्हाला काय करत. मी भाग्यवान होतो मुलांना. माझ्या 18-19व्या वर्षी मला कळालं की मला नाही इंजिनिअरिंग आवडत, म्हणून वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचा बी मेकॅनिकलचा कोर्स मी सोडून क्लासेस काढले मुलांना. एक बॅचला 300 विद्यार्थी, 3-3 हजार विद्यार्थ्यांना मी, लक्षात घ्या, या ठिकाणी मी वर्षभरात शिकवत होतो. सगळ्यात मोठा हॉल, लक्षात घ्या, मिरजेतला माझा होता. 300 मुलं बसतील, 200-250 मुलं खाली बसायची, बाल्कनीमध्ये 100 मुली बसायच्या, 20 फुटाचं स्टेज होतं, 18 फुटाचा फळा, स्पीकर आणि माईक न शिकवणारा मिरजेतला पहिला व्यक्ती होतो सांगली जिल्ह्यातला. लक्षात, इतिहास घडवतो आपण, इतिहास घडला, लक्षात घ्या सर. का तर ते माझ्या आवडीचं काम होतं. त्यात मी फायदा तोटा बघत नव्हतो, लक्षात घ्या. माझ्या ते आवडीचं काम होतं. आणि म्हणून इफ यू डोंट फाउंड इट येट, तुम्हाला अजून तुमच्या आवडीचं काम सापडलं नसेल तर कीप लुकिंग, ते शोधत राहा. डोंट सेटल, स्थिर बनू नका तुम्ही, लक्षात घ्या. शांत बसू नका, शोधत राहा तुमच्या आवडीचं काम. आणि म्हणून मुलांना लक्षात घ्या, तुम्ही जे करणार आहात त्याच्यावर प्रेम करा. तुम्ही जे काम करता आहात त्याच्यावर प्रेम करा, म्हणजे तुमच्या हातून महान कार्य होईल. तुमच्या आवडीचं कामाचा तुम्ही शोध घ्या, तुमच्या आवडीच्या कामाचा तुम्ही शोध घ्या. जर तुम्हाला तुमच्या आवडीचं काम सापडलं नसेल तर शांत बसू नका, शोध घेत राहा. हा मुलांनो फार महत्वाचा संदेश स्टीव्ह जॉबने दिलेला आहे. आता शेवटची स्टोरी मुलांनो, लास्ट, मृत्यू. मुलांनो हे खूप शिकवून जाणार आहे. इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट स्टोरी मुलांनो, मृत्यूची. मुलांनो मी खरं सांगू तुम्हाला, मृत्यूचं भय बाळगा. मी आज समजा तुम्हाला उद्याला सांगितलं तू उद्या मारणार आहेस, तुम्हाला जर सांगितलं तू उद्या मारणार आहेस, तुम्ही कसं वागाल? शेजाऱ्याला जाऊन शिव्या द्याल, देणार शिव्या, बरोबर? लक्षात घ्या, जेवढे म्हणून तुमचे दुश्मन असतील, जेवढ्यांशी तुम्ही भांडला असाल त्याला जाऊन तुम्ही माफी मागणार. जेवढी मंदिरं असतील त्या सगळ्या जाऊन डोकं टेकणार, आपण उद्या मारणार आहे, बरोबर? लक्षात घ्या. किंवा जेवढे कोण गरीब असतील त्याला दान देऊन टाकणार. काय करायचे पैसे साठवून, देऊन टाका दुसऱ्याला, गरीबाला जाऊ दे, देऊन टाका, मग जिवंत आहे तोपर्यंत. तुम्ही सगळे दानवीर बनणार सगळे, लक्षात घ्या, उद्या माझा मृत्यू आहे म्हटला तर. आणि तुम्हाला कळलं की नाही, मी उद्या मारणार नाही, साठवून ठेवणार, तिजोरी भरून ठेवणार, कुजत राहणार पैसे, स्वतः पण वापरणार नाही, दुसऱ्याला पण देणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्या, माणसाच्या मृत्यूचं भय माणसाला सद्गुणी बनवतं. लक्षात ठेवा, सद्गुणी बनवतं माणसाला. आणि म्हणून लक्षात ठेवा, त्यानं सांगितलं की मृत्यूचं भय महत्वाचं आहे. तो म्हणतो माय थर्ड स्टोरी इज अबाउट डेथ. म्हणून मी तुम्हाला मुद्दामच सांगू इच्छितो, मी उद्याला मरणार आहे असं समजूनच मी करत असतो. लक्षात घ्या, मी मरणार, मला कोरोना होईल, मी मेलो, अरे माझे व्हिडिओ तर राहतील, माझ्या व्हिडिओवरनं माझी पोरं तर शिकतील, माझं शिकवणं अजरामर होईल या व्हिडिओच्या माध्यमातून, पैसे मिळत न मिळत. कारण माझ्या आवडीचं काम आहे, मला दुःखच होत नाही. मी शिकवत असताना मला पैसे किती मिळाले मी बघत नाही, बिकॉज टीचिंग इज माय हॉबी, टीचिंग इज माय पॅशन. हे माझ्या आवडीचं काम आहे. लक्षात घ्या, मला ते करताना दुःख होत नाही, वेळेचं भान नाही, रात्रीचे 10 वाजले का 12 वाजले का सकाळी 6ला मी शिकवायला लागलोय, भान नाही, बिकॉज इट्स माय पॅशन. माझ्या आवडीचं काम आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून तुमच्या आवडीचं जे काम आहे ते तुम्ही शोधा, ते करा. तुम्हाला जीवनामध्ये आनंद, सुख, समाधान मिळेल. पैसा मिळतोच मुलांना, पैसा मिळणार तुम्हाला, पैसा तुमच्या मागे हात धुवून लागणार, काळजी करू नका. पण समाधान महत्वाचं आहे. समाधान तेव्हा मिळेल जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळेल. आणि मग ही थर्ड स्टोरी बघा सर, माय थर्ड स्टोरी इज अबाउट डेथ. अबाउट अ इयर एगो, 1 वर्षापूर्वी मृत्यू मला स्पर्श करून गेला. अबाउट अ इयर एगो, 1 वर्षापूर्वी भाषण करायला लागला मुलांनो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. 1 वर्षापूर्वी आय वॉज डायग्नोनाइज्ड विथ कॅन्सर. मला डॉक्टरनं सांगितलं मला कॅन्सर झालाय. माय डॉक्टर ऍडवाइस्ड मी, माझ्या डॉक्टरनी मला सांगितलं, सल्ला दिला, टू गो होम, घरी जावा, उपचार नाही. या कॅन्सरवर उपचार नाही, घरी जावा अँड गेट माय अफेअर्स इन ऑर्डर, आणि मृत्यूपत्र करा. कुठली प्रॉपर्टी कुणाला द्यायची, त्याचं कोण वारस होणार, काय ठरवून टाका, एकदा सगळं आवरा. आता थोडे दिवस राहिले तुमचे, जावा, घरी जावा.
डॉक्टरनी मला सल्ला दिला घरी जावा आणि लक्षात घ्या मृत्यूपत्र करा. माझी लक्षात घ्या जी प्रॉपर्टी त्या प्रॉपरची विल्हेवाट लावा, कुणाकुणाला कशी द्यायची. विच इज डॉक्टर्स कोड. डॉक्टरने हे सांकेतिक भाषेत सांगितलं की टू प्रिपेअर डाय, मृत्यूची तयारी करा, मरणार आहे तुम्ही. आय लिव्ड विथ दॅट डायग्नोसिस ऑल द डे. संपूर्ण दिवसभर मी ते रोग निदान रात मी राहिलो. मी मरणार आहे, मी लवकर मरणार आहे, हा डोक्यात एक विचार राहिला माझ्या. आणि मी काय केलं पाहिजे, तिथं मुलांनो मी सुधारलो. माझा लोभ, माझी ग्रीड, मला अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे, ही वृत्तीच संपली, ही वृत्तीच संपली. आणि आज तुम्ही बघत असाल म्हणून स्टीव्ह जॉब हा जगातल्या एक दानशूरांच्या पैकी एक आहे. त्याने प्रॉपर्टी दिली अशी, दिली अशी जगातल्या सर्वात श्रीमंत माणसानं. लक्षात घ्या, लुबाडली नाही, स्वतःकडे ठेवली नाही लोभापायी. का सांगा, मृत्यूचं भय. एका दिवसात त्याला कळालं जीवन काय आहे, जीवन काय आहे. आणि तो म्हणला की आय लिव्ड विथ दॅट डायग्नोसिस ऑल डे. संपूर्ण दिवसभर मी त्या रोग निदानासह जगलो. लॅटर दॅट इव्हिनिंग, त्या सायंकाळनंतर आय हॅड बायोप्सी. माझी बायोप्सी केली. बायोप्सी म्हणजे काय सांगा, एक टिश्यू काढतात. सो एक्झामिनिंग अ स्मॉल टिश्यू, एक तुमच्या जिथं कॅन्सर झालेला आहे त्याचा एक छोटासा तुकडा काढतात आणि तपासायला पाठवतात. एक्झामिनिंग अ स्मॉल टिश्यू. म्हणजे बायोप्सी केली. इट टर्नड आउट, आणि मग असं आढळून आलं, टर्नड आउट म्हणजे फाउंड, असं आढळून आलं की टू बी अ व्हेरी रेअर फॉर्म ऑफ पॅन्क्रियाटिक कॅन्सर. स्वादुपिंड जे आहे आपलं, त्या स्वादुपिंडाचा एक अत्यंत दुर्मिळ स्वरूपाचा हा कॅन्सर आहे. रेअर म्हणजे नॉट रेग्युलर, नेहमीचा नाही, सगळ्या लोकांना होत नाही. हा इट्स व्हेरी रेअर आणि अत्यंत दुर्मिळ प्रकारचा स्वादुपिंडाचा हा कॅन्सर आहे असं आढळून आलं. आणि दॅट इज क्युरेबल, आणि हा कॅन्सर बरा होऊ शकतो. जे काही लक्षात घ्या 100-150 कॅन्सर्स आहेत त्यातले 125 कॅन्सर बरे होतात, 5-25च बरे होत नाहीत, हे लक्षात घ्या. मग त्यांनी ते कळलं की हा कॅन्सर बरा होणार आहे, क्युरेबल आहे, विथ सर्जरी, ऑपरेशननी. ऑपरेशननी लक्षात घ्या हा जो कॅन्सर आहे तो बरा होणार आहे असं मला कळालं. आणि आय हॅड द सर्जरी, माझं ऑपरेशन झालं, अँड आय एम फाईन नाव, मी आता उत्तम आहे. टकाटक. मुलांनो किती साली भाषण केलं बघा सर त्यांनी किती साली भाषण केलं. 2005 आय थिंक. बघा सर 2000 किती साली भाषण केलं, 2005 ला. तो मेला कितीला बघा सर, 2011 ला. मी तो कॅन्सर बरा झाला. लक्षात घ्या, कॅन्सर होऊन तो आत्ता मरणार आहे म्हटलं 6 वर्ष जगला अजून. तुमच्या लक्षात येते का बघा सर. म्हणजे तो इतकं जगला, लक्षात घ्या. आणि तो असं पुढे म्हणाला की त्या ठिकाणी त्यांनी असं स्टोरी सांगितली. लक्षात घ्या, तो पुढे असं म्हणतो की या ठिकाणी आय लिव्ड विथ ऑल डायग्नोसिस डे. संपूर्ण दिवसभर राहिलो, माझी बायोप्सी झाली आणि मला असं आढळून आलं की एक दुर्मिळ प्रकारचा पॅन्क्रियाटिक कॅन्सर आहे, स्वादुपिंडाचा कर्करोग आहे, आणि तो ऑपरेशननी बरा होतो. आणि मी ऑपरेशन केलं आणि मी आता उत्तम आहे, छान आहे, मला काय आता आजार नाही, काही नाही. दिस वॉज द क्लोजेस्ट आय हॅव बीन फेसिंग डेथ. आणि हे मी सगळ्यात जवळून मी मृत्यूला तोंड दिलं. मृत्यू म्हणजे काय बघितलं, मरण. लक्षात घ्या, जिवंतपणी मरण बघितलं मी, जिवंतपणी मी मरणाला तोंड दिलं. अँड आय होप इट्स द क्लोजेस्ट आय गेट फॉर अ फ्यू मोर डिकेड्स. आणि मला लक्षात घ्या, मी इतक्या मृत्यूच्या जवळ जाऊन मला काही दशकं या ठिकाणी लक्षात घ्या जगण्यासाठी आणि मिळाली. 10 वर्षापेक्षा जास्तचा कालखंड मला मिळाला. हॅव्हिंग लिव्ड थ्रू इट, आणि ह्यातून जगत असताना आय कॅन नाव से धिस टू यू. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो. आता माझा संदेश आहे का, मेसेज आहे का जॉबचा. तो म्हणतो मी मृत्यूला स्पर्श करून आलोय. ऐका माझं मी काय सांगतोय बघा. युअर टाइम इज लिमिटेड. तुमची वेळ मर्यादित आहे. केव्हा गचकल सांगता येत नाही. तुमची वेळ मर्यादित आहे. सो डोंट वेस्ट इट लिव्हिंग इन समवन एल्स लाईफ. दुसऱ्या कुणाच्यासाठी दुसरं कोणतरी जसं सांगतोय तसं जगून तुमचं आयुष्य वाया घालवू नका. बाप म्हणतोय इंजिनियर बन, आई म्हणतीये डॉक्टर बन, म्हणून नका बनो. तुम्हाला काय बनायचंय ते ठरवा. दुसऱ्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. युअर टाइम इज लिमिटेड. तुमचं आयुष्य मर्यादित आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं जगा. तुम्हाला जसं वाटतंय तसं जगा. लक्षात घ्या, तुम्हाला जे आवडतंय ते करा. दुसऱ्यासाठी जगू नका. काका म्हणतोय म्हणून इंजिनियरला जाऊ नका.
लक्षात घ्या, आजोबाची इच्छा आहे म्हणून तुम्ही काही करू नका. तुम्हाला काय वाटतंय ते करा. म्हणून त्यासाठी युअर टाइम इज लिमिटेड. तुमचं वेळ लक्षात घ्या मर्यादित आहे. सो डोंट वेस्ट इट. तुमचं आयुष्य वाया घालवू नका. लिव्हिंग समवन एल्स लाईफ. दुसऱ्या कुणासाठी दुसरा कोणतरी सांगतोय तसं जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. दुसऱ्याला आई वडिलाला वाटते तुम्ही डॉक्टर व्हावं म्हणून डॉक्टर म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवू नका. तुम्हाला डॉक्टर बनायची इच्छा नसताना तुम्हाला काय बनायचंय ते ठरवा. डोंट बी ट्रॅप्ड बाय डोगमा which is living with the result of other people's thinking. इतर लोकांना काय वाटतं त्याचा परिणाम म्हणून तुम्ही आयुष्य जगू नका. त्या विश्वासात तुम्ही अडकून राहू नका. माझ्या बापाची इच्छा आहे म्हणून मी डॉक्टर बनणार, माझ्या आईची इच्छा आहे म्हणून मी इंजिनियर बनणार. हे जे काही आहे लक्षात घ्या, इतर लोकांच्या विचाराचा परिणाम म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य जगू नका. त्या श्रद्धेत तुम्ही अडकून राहू नका. डोंट लेट द नॉइज ऑफ अदर ओपिनियन्स ड्राउन आउट ऑन युअर इनर व्हॉइस. तुमच्या अंतर आवाजावर इतरांची मतं लादू नका. तुमचा अंतर आवाज, इनर व्हॉइस काय म्हणतोय, ओन इनर व्हॉइस, तुमच्या स्वतःचा अंतर आवाज काय म्हणतोय तो बघा. आणि तुमच्या स्वतःच्या अंतर आवाजावरती लक्षात घ्या इतरांची मतं लादून घेऊ नका. द मोस्ट इम्पॉर्टंट, हॅव द करेज. सगळ्यात महत्वाचं की तुमच्याकडे ते धाडस असलं पाहिजे. टू फॉलो युअर हार्ट अँड इंट्युजन. तुमचं अंतःकरणातील आवाज, तुमचा इनर व्हॉइस ऐकण्याचं तुमच्याकडे धाडस असलं पाहिजे. मुलांनो, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचं बीई मेकॅनिकल सोडणं चेष्टा नाही. त्याला धाडस लागतं मुलांनो, त्याला धाडस लागतं. मिळालेलं इंजिनिअरिंग कॉलेजचं ऍडमिशन सोडणं ते फ्री, ₹1 खर्च नाही. वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला आम्हाला ₹1 फी नव्हती. ते कॉलेज सोडणं धाडस लागतं मुलांनो. अंतरात्म्याचा आवाज ऐकणं आणि मला जे वाटतंय ते करणं, ह्याला धाडस लागतं मुलांनो, ह्याला धाडस लागतं. मी मुलांना ढ नाही, तुम्हाला वाटतं की याला इंजिनिअरिंग काही येत नाही वाटतं, ह्याला काही जमत वाटतं, बुद्धीनं ढ वाटतं म्हणून सोडलं नाही. मी लक्षात घ्या, त्याच्यानंतर लक्षात घ्या डिप्लोमा इन कम्प्युटर झालो, BA झालो, लक्षात घ्या BPEd झालो, MAd झालो, LLB झालो. वयाच्या 52व्या वर्षी हा कम्प्लिटेड LLB. मी लक्षात घ्या सेट परीक्षा पास झालो, जी सेट परीक्षा सर्वात अवघड आहे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या MPSC UPSC ग्रॅज्युएट होऊन होता येते, पण सेट परीक्षा होत नाही. PhD परवडली पण सेट होता येत नाही मुलांना. कारण सेट परीक्षेला तुम्हाला 55% मार्क लागतात पोस्ट ग्रॅज्युएशनला, आणि सेटचा निकाल लक्षात घ्या 2-3% आहे. 100 पोरं बसले तर 1-2 पोरं पास होते. म्हणून सेट परीक्षा मी ढ आहे का? मी बिलकुल ढ नाही, मी बिलकुल ढ नाही. त्यानंतर मला ऑनररी PhD मिळाली द ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबो कडून माझ्या सोशल सर्व्हिस बद्दल. लक्षात घ्या, मी ढ आहे का? मला राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनामध्ये बोलवून लक्षात घ्या माझ्या सोशल वर्क्स बद्दल माझा सन्मान केला. मी ढ आहे का? नाही. माझ्या आवडीचं काम मी करतो लक्षात घ्या. मला जे आवडतं ते मी करतो लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा जो लक्षात घ्या या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं असं की यू हॅव द करेज. तुमच्याकडे धाडस पाहिजे टू फॉलो युअर हार्ट अँड इंट्युजन. तुमच्या हृदयाचा आवाज, तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याचं धाडस तुमच्याकडे असलं पाहिजे. करेज नाही, करीज. And the most important, have the courage to follow your heart and intuition. Heart नाही, heart. तुमच्या हृदयाचा आणि तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याचं धाडस तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. They somehow already know what you truly want to become. त्या लोकांना कसं कळतं की तुम्हाला काय बनायचंय ते? त्या लोकांना म्हणजे तुमच्या आईला, तुमच्या वडिलांना, तुमच्या काकाला, तुमच्या काकूला, तुमच्या शेजारच्याला तुम्ही काय बनावं हे त्यांना कसं कळतं? तुम्ही काय बनायचं हे तुम्हाला कळतं. तुम्ही ठरवा. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, तुमच्या हृदयाचा आवाज ऐका आणि ठरवा की तुम्हाला काय करायला आवडतं. त्या लोकांचं ऐकू नका, त्यांच्यासाठी जगून तुमचं आयुष्य वाया घालवू नका. ते म्हणतायत म्हणून डॉक्टर होऊ नका, ते म्हणतायत म्हणून इंजिनियर होऊ नका, ते म्हणतायत म्हणून वकील होऊ नका. तुम्हाला काय बनायचंय तेव्हा तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळवू शकाल. व्हेन आय वॉज यंग, जेव्हा मी तरुण होतो, देअर वॉज अन अमेझिंग पब्लिकेशन. एक छानसं आश्चर्यकारक असं पुस्तक होतं पब्लिकेशन कॉल्ड द होल अर्थ कॅटलॉग. त्या पुस्तकाचं नाव होतं द होल अर्थ कॅटलॉग. द मधलं T कॅपिटल, होल मधलं W कॅपिटल, अर्थ मधलं E कॅपिटल, कॅटलॉग मधलं C कॅपिटल. ह्यावरनं हे कळते की हे पुस्तकाचं नाव आहे. आणि लक्षात घ्या ह्या नावाचं एक पुस्तक होतं इन द फायनल इश्यू, आणि त्याचं एक लास्ट आवृत्ती निघाली, नंतर ते पुस्तक बंद झालं. आणि त्याची जी द फायनल इश्यू, त्याचा जी शेवटचा अंक निघाला
ऑन बॅक कव्हर आणि त्याच्या मागच्या पानावर दे पुट अ फोटोग्राफ ऑफ अर्ली मॉर्निंग कंट्री रोड. एका ग्रामीण भागातील रस्त्यावरील सकाळच्या सूर्योदयाचा त्यांनी एक फोटो लक्षात घ्या छापला. एक ग्रामीण भागातील, लक्षात घ्या, ग्रामीण भागातील रस्त्यावरील सकाळच्या पहाटेचा एक फोटो त्यांनी लक्षात घ्या छापला बॅक कव्हर पेजला. अँड बिनिथ इट, त्याच्या खाली बेनिथ, उच्चार काय बघा सर, बिनिथ नाही बेनिथ, लक्षात घ्या, बेनिथ इट वेअर द वर्ड्स, आणि त्याच्या खाली शब्द होते. काय त्याच्या खाली शब्द होते? स्टे हंग्री स्टे फुलिश. खूप महत्वाचं वाक्य मुलांना, खूप महत्वाचं वाक्य. स्टे हंग्री म्हणजे ट्राईंग टू गेट मोर अँड मोर नॉलेज, मनी नव्हे, पैसा नव्हे. स्टे हंग्री, भुकेले राहा, ज्ञानाचे भुकेले राहा. जेवढं मिळेल तेवढं सगळीकडनं ज्ञान मिळत राहा, मिळत ठेवण्याचा प्रयत्न करा. ट्राईंग टू गेट मोर अँड मोर नॉलेज. स्टे हंग्री. स्टे फुलिश म्हणजे काय? मूर्ख असल्याचं नाटक करा. शो ऑफ दॅट यू नो नथिंग, मला काय माहित नाही. सॉक्रेटिस असं करत होता मुलांना. सॉक्रेटिस म्हणत होता मला माहित नाही रे, मला माहित नाही. लक्षात घ्या, ज्ञान म्हणजे काय? जर तू सांग बाबा, ज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज द नॉलेज? बरोबर, लक्षात घ्या. काय लक्षात घ्या, काय सांग तू, मला येत नाही रे, तू सांग. त्याला येत असायचं, पण तो म्हणायचा असं नाटक करायचा. कोण? सॉक्रेटिस. लक्षात घ्या, 2-2.5 हजार वर्षापूर्वीचा हा, लक्षात घ्या, फिलॉसॉफर आहे. हा फिलॉसॉफर आहे. तो स्टे फुलिश, तो नाटक करायचा की मला काही येत नाही. तसं तुम्ही करा, मला काही येत नाही असं म्हणा, मी शहाणा नाहीये म्हणा. आपण काय भाव मारतो, माझ्यासारखा कोण नाही, बंद करा, मी मूर्ख आहे, मला काय अक्कल नाही. तू लई शहाणा, तू सांग बाबा कसं वागायचं, तू सांग, आणि ऐका त्याच्याकडनं. ट्राय टू गेट मोर अँड मोर नॉलेज. लक्षात घ्या, ट्राय टू गेट मोर अँड मोर नॉलेज बाय शोईंग ऑफ दॅट यू आर फुलिश. तुम्ही मूर्ख आहात असं बहाणा करा. तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही अडाणी आहात असा बहाणा करा, असा नाटक करा, आणि इतरांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. ह्याला म्हटले स्टे हंग्री अँड स्टे फुलिश. त्या फोटोच्या खाली ते 2 ओळी होती. जे पुस्तक होतं द होल अर्थ कॅटलॉग नावाचं जो शेवटचं आवृत्ती निघाली, त्याच्या बॅक पेजला जो, लक्षात घ्या, पहाटेचा फोटो होता, त्या फोटोच्या खाली लिहिलं होतं स्टे हंग्री अँड स्टे फुलिश. इट वॉज देअर फेअरवेल मेसेज. हा त्यांचा लास्ट मेसेज होता, शेवटचा मेसेज होता. लक्षात घ्या, ॲज दे साइन्ड ऑफ. टू साइन ऑफ म्हणजे क्लोज्ड, कारण त्यांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन बंद केलं होतं, आणि म्हणून तो त्यांचा शेवटचा मेसेज होता. आय हॅव ऑलवेज विश्ड दॅट, माझी अशी नेहमी इच्छा राहिलेली आहे की, फॉर मायसेल्फ, माझ्यासाठी अशी इच्छा राहिलेली आहे की स्टे हंग्री स्टे फुलिश. मी, लक्षात घ्या, मला अज्ञानी असल्याचा, अडाणी असल्याचा मी बहाणा करतो आणि लोकांच्याकडनं जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, तो पुढे म्हणतो की अँड नाऊ, आणि तुम्ही ॲज यू आर ग्रॅज्युएट टू बिगिन अ न्यू, तुम्ही नव्याने तुमचं आयुष्य सुरू करणार आहात, कारण तुम्ही पदवीधर आहात, तुम्ही आता डिग्री घेतलेली आहे, तुम्ही नव्याने सुरुवात करता आहात. आय विश दॅट फॉर यू, आणि अशीच इच्छा मी तुमच्यासाठी व्यक्त करतो. स्टे हंग्री अँड स्टे फुलिश. म्हणजे लक्षात घ्या, ज्ञान मिळवण्यासाठी भुकेले राहा, आणि लक्षात घ्या, मूर्ख असल्याचा, अडाणी असल्याचा, अज्ञानी असल्याचा बहाणा करा. मी लई शहाणा आहे असं लोकांना सांगू नका. अडाणी असण्याचा, अज्ञानी असण्याचा बहाणा करा, आणि जास्तीत जास्त लोकांच्याकडनं ज्ञान मिळवा. जास्तीत जास्त लोकांच्याकडनं ज्ञान मिळवत राहा, तुम्ही समृद्ध व्हाल. स्टे हंग्री अँड स्टे फुलिश. हिअर इज द लिस्ट ऑफ 20 अमेझिंग लाईफ लेसन्स. इथं या त्यांनी, लक्षात घ्या, एक 20 आश्चर्यकारक जीवनातले धडे दिलेत. वी कॅन ऑल लर्न फ्रॉम द स्टीव्ह जॉब्स. स्टीव्ह जॉब कडून आपण हे धडे शिकू शकतो. 20 आहेत, लक्षात घ्या, 20 लेसन्स. डोंट वेट, वाट बघू नका कोणाची. डोंट वेट, मनात आलं करून टाका. एखादी गोष्ट मनात आली करून टाका. मनात आले बाबा, माझ्या मनात आलं तर लक्षात घ्या की या ठिकाणी चला, काही नाही, या ठिकाणी आपण क्लास घ्यायचे, 10वी असताना क्लास घेतले. मनात आलं करून टाका. माझ्या मनात आलं की चला व्हिडिओ करायचे आहेत, आपण करून टाका. वाट बघू नका. काय चांगलं, काय वाईट, फायद्याचं आहे का नाही आहे, नंतर बघू. आवडते ना, करून टाका. डोंट वेट. नंबर 2, मेक युअर ओन रियालिटी. तुमच्या स्वतःचं गुण, तुमच्या स्वतःचं स्किल जाणून घ्या. तुमच्या स्वतःचं स्किल जाणून घ्या. कंट्रोल एव्हरीथिंग यू कॅन. तुम्हाला शक्य आहे त्या सगळ्या स्वतःवर नियंत्रण ठेवा. तुम्ही नियंत्रण ठेवा स्वतःचं. वाहत जाऊ नका लोकांच्या बरोबर. माझा मित्र जातोय कॉमर्सला म्हणून मी पण गेलो,
माझा मित्र जातोय सायन्स लावून मी पण गेलो, असं वाद जाऊ नका. कंट्रोल एव्हरीथिंग यू कॅन. तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा. ओन युअर ओन मिस्टेक्स. तुमच्या स्वतःच्या चुकावर विजय मिळवा. स्वतःच्या चुका सुधारा, त्याच चुका करू नका. नो युअर सेल्फ. स्वतःला जाणून घ्या. लिव्ह द डोअर ओपन फॉर द फॅन्टॅस्टिक. जे उत्तम आहे, जे क्रिएटिव्ह आहे, जे चांगलं आहे, त्यासाठी मनाचे दरवाजे उघडे ठेवा. ऍक्सेप्ट करा, मी लई शान आहे, तुझं ऐकून येतं हट असं म्हणायच नाही. जे चांगलं आहे त्यासाठी लक्षात घ्या. काय करा सांगा सर? लिव्ह द डोअर ओपन. तुमच्या मनाचे दरवाजे उघडे ठेवा. जे फॅन्टॅस्टिक आहे, जे इतरांच्याकडे चांगलं आहे, ते स्वीकारण्यासाठी मनाचे दरवाजे उघडे ठेवा. डोंट होल्ड बॅक. थांबू नका. होल्ड बॅक म्हणजे थांबवणे. स्वतः थांबू नका. थांबू नका. लक्षात घ्या. पुढं सराउंड युअर सेल्फ विथ ब्रिलियन्स. तुमच्या सभोवताली इंटेलिजंट लोक पाहिजेत. तुमच्या सभोवताली इंटेलिजन्स लोक पाहिजे. त्यांना सांगा मी अडाणी आहे, मला सांगा, याचा मार्ग सांगा. विचारा त्यांना. तुमच्या सभोवताली इंटेलिजन्स लोक पाहिजेत. लक्षात घ्या. पुढे ब्रिलियन्स. बिल्ड अ टीम ऑफ ए प्लेयर्स. अ गटातल्या लक्षात घ्या खेळाडूचा संघ तयार करा. फडतूस लोक घेऊ नका. फडतूस लोक घेऊन राहू नका. टॉप लेवलचे लोक तुमच्या सानिध्यात राहिले पाहिजेत. ए ग्रेडचे लोक. ए ग्रेडच्या लोकांची लक्षात घ्या टीम तयार करा. बी युअर सेल्फ. स्वतःचे बना, दुसऱ्याचे नको. दुसरं काय म्हणताय तसं वागू नका. स्वतःचे बना. बी परस्युएसिव्ह. मन वळवणारे बना. दुसऱ्याचं मन वळवता आलं पाहिजे. मुलांनो, मला कोण मदत करत नाही, खारकन उडवून देईल. सांगा लक्षात घ्या. तुला जर दुसऱ्याकडनं मदत पाहिजे असेल तर तू नम्र व्हायला पाहिजेस ना. तुला दुसरा माणूस केव्हा मदत करेल? तुला मदत मिळवता आली पाहिजे. तुला मदत मिळवता आली पाहिजे आणि तुझ्या नम्रता ही तुला मदत मिळवून देईल. म्हणजे बी परस्युएसिव्ह. तुला दुसऱ्याचं मन वळवता आलं पाहिजे. पॉवर ऑफ कन्व्हिन्सिंग अदर्स. इतरांना पटवून सांगता आलं पाहिजे. दुसऱ्यांचं मन वळवता आलं पाहिजे असं बना. शो ऑदर द वे. इतरांना मार्ग दाखवा. ट्रस्ट युअर इन्स्टिंक्ट्स. इन्स्टिंक्ट्स म्हणजे लक्षात घ्या तुमची वैशिष्ट्य. तुमच्या स्वतःच्या वैशिष्ट्यावर तुम्ही विश्वास ठेवा. टेक रिस्क. धोका पत्करा. अपयश मिळू दे. इंजिनिअरिंग कॉलेज सोडायला लागते, धोका आहे हा. पुन्हा ऍडमिशन मिळणार नाही. पत्करा धोका, त्याशिवाय जीवनात यश मिळत नाही. टेक रिस्क. रिस्क घ्यावा लागेल तुम्हाला. रिस्क घ्यावा लागेल. लक्षात घ्या. बरोबर आहे का? बघा सर, या ठिकाणी फॉलो ग्रेट विथ ग्रेट. लक्षात घ्या. महान लोकांच्या महान गुणांचं अनुकरण करा. मेक टफ डिसिजन्स. कठोर निर्णय घ्या. फायद्याचे निर्णय म्हणू नका, कठोर निर्णय घ्या. जे आवडते ते करण्यासाठी कठोर निर्णय घ्या. पैशात मोजू नका, समाधानात मोजा. तुमच्या जीवनाचं यश पैशात मोजू नका, समाधानात मोजा. मेक टफ डिसिजन्स. कठोर निर्णय घ्या. प्रेझेंटेशन कॅन मेक अ वर्ल्ड डिफरन्स. तुम्ही जे काही सादरीकरण कराल त्यामध्ये तुम्ही जगात सगळ्यात यशस्वी बनाल. कॅन मेक अ वर्ल्ड ऑफ डिफरन्स म्हणजे मोर सक्सेसफुल इन द वर्ल्ड. तुम्ही जे काही सादरीकरण कराल त्यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण जगात यशस्वी बनाल, कारण तुम्ही आगळे वेगळे असाल, डिफरंट असाल. फाइंड अ वे टू बॅलन्स युअर इंटेन्सिटी. तुमची जी इंटेन्सिटी आहे, तुमची जी तीव्रता आहे, त्यात समतोल राहण्याचा मार्ग शोधा. लिव्ह फॉर टुडे. आज जगा. वर्तमान काळात जगा. भूतकाळात झालेल्या चुकानं, मी भूतकाळात लई श्रीमंत होतो, लक्षात घ्या, माझ्याकडे एवढे पैसे होते, माझ्याकडे पैशाचा पाऊस पडत होता, राहू दे, आता कुठंच बसू नका. वर्तमान काळात जगा. वर्तमान काळात जगा. लक्षात घ्या. लिव्ह फॉर टुडे. वर्तमान काळात जगा. शेअर युअर विजडम. तुमच्याकडे जी बुद्धी आहे, तुमच्याकडे जे ज्ञान आहे, तुमच्याकडे जी इंटेलेक्च्युअल आहे, ते द्या दुसऱ्याला. ते दुसऱ्याला द्या. आणि म्हणून मुलांना आम्ही हे जे व्हिडिओ करतो ते मुलांना आम्ही माय टीव्ही वरनं दाखवतो, देतो दुसऱ्याला. आम्ही बघत नाही की आम्हाला किती फायदा मिळाला, आम्ही बघत नाही की आमचं किती नुकसान झालं. लक्षात घ्या. शेअर युअर विजडम. तुमची बुद्धिमत्ता, तुमचं ज्ञान दुसऱ्याला वाटा. वाटत राहा. यश मिळणार आहे सर तुम्हाला. तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. दुसरे लोक काय म्हणतात त्याचं ऐकू नका. आणि म्हणून मला असं वाटतं मुलांनो की हा जो काही लक्षात घ्या स्टीव्ह जॉब या ठिकाणी आहे, ह्या स्टीव्ह जॉब कडून आपल्याला खूप काही शिकण्याजोग आहे. मला असं वाटतंय मुलांना की तुम्ही हा व्हिडिओ ऐकलाय. हा व्हिडिओ निश्चितपणाने तुमचं जीवन बदलवणारा ठरेल. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकायला लावणारा वाटेल. तुम्हाला असं जर वाटत असेल की हा व्हिडिओ दुसऱ्यांनी पण ऐकावा, तर मुलांना जरूर त्याला आमच्या या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरला जावा. या ठिकाणी लक्षात घ्या, आमची या ठिकाणी जो काही एज्युफ्रेंड नावाचा ऍप आहे तो आपण डाउनलोड करून घ्या, किंवा आपल्या मित्राला सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकता येईल, पुन्हा पुन्हा ऐकवता येईल.
आणि दुसऱ्यांचं आयुष्य बदलता येईल. तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या आवडीचं काम मिळावं यासाठी शुभेच्छा. तुम्ही जीवनात सुखी समाधानी व्हावा आणि सुखी समाधानाने समृद्ध व्हावं असं या ठिकाणी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.